राम समर्थ श्रीराम भाग 63. श्री महाराजांच्या गोंदवल्यापासून काही अंतरावर दुसरं एक लहान गोंदवलं आहे. तिथे महाराजांचा एक दूरचा नातेवाईक राहत असे. त्याच्या घरची गरिबी होती, पण त्याला व्यापार करण्याचा फार नाद होता. देवधर्मावर, साधू संतांवर त्याचा विश्वास नसे. धंद्यासाठी पैसे मागायला तो नेहमी महाराजांच्याकडे यायचा. श्री महाराज त्याला पैसे देत, पण राम राम म्हणण्याची अट घालीत. तो कधी रामनाम घ्यायचा नाही आणि पैसे परत करायचा नाही. असे बरेच पैसे त्याच्याकडे साठले होते. शिवाय तो महाराजांची निंदा देखील करी, पण ते मात्र त्याच्यावर फार उत्कटतेने प्रेम करीत. हे पाहून इतरांना आश्चर्य वाटायचं. एकदा तो असाच पैसे मागण्यासाठी आला तेव्हा महाराज त्याला म्हणाले, "अरे, पुरे झाला तुझा धंदा. धंदा करणार तू आणि नेहमी बुडणार मी. वा रे धंदा, आता राम राम म्हणायचा धंदा कर." तो म्हणाला, "प्राण जायच्या वेळेस माणूस आपोआप राम म्हणतो, मग आता कशाला म्हणा?" यावर महाराज म्हणाले, "तू जिवंतपणी फक्त एकदा राम म्हण, राम तुझं कल्याण करील." यावेळी देखील महाराजांनी त्याला पैसे दिले, पण त्याला एवढंच सांगितलं की पैसे उगीच इकडे तिकडे खर्च करू नकोस, वेळ प्रसंगी उपयोगी पडतील. घरी गेल्यावर 2-3 दिवसांनी तो फार आजारी पडला. महाराज महाराज महाराज, रामा रामा असा सारखा ध्यास घेऊन ताप आल्यापासून 6व्या दिवशी तो मरण पावला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर महाराज म्हणाले, "माझ्यावर त्याचं खरं प्रेम होतं, पण त्याच्या प्रेमाची तऱ्हा जरा विलक्षण होती. रामाने त्याचं कल्याण केलं यात शंका नाही. पहिल्यानी प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावं, चिकाटीने ते प्रेम वाढवावं, आणि मग वस्तूचं महत्त्व निघून जातं आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. तसं त्याचं झालं. भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीतही त्याला सोडू नये. हे नाम घेतल्याने साधतं, म्हणून नाम घेत जा असं मी सतत सांगत असतो." श्री भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराज पुन्हा गदगला भेटल्यानंतर भाऊसाहेबांनी आपला सर्व भार मनोमन महाराजांच्यावर टाकला. त्यांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र उर्फ तात्या यांना त्या काळच्या पद्धतीप्रमाणे मुली सांगून येऊ लागल्या. सांगली येथे गोखले या नावाचे एक श्रीमंत आणि सज्जन गृहस्थ होते. त्यांना मुलगा फार पसंत पडला, म्हणून मुलाचं शिक्षण जरी फारसं झालेलं नव्हतं तरी आपल्या द्वितीय कन्येसाठी गोखले भाऊसाहेबांच्याकडे आले. भाऊसाहेब त्यांना म्हणाले, "तुम्ही प्रथम महाराजांना मुलगी दाखवा. त्यांना पसंत पडली तर ती आम्हाला पसंत आहे असे धरून चाला." त्याप्रमाणे मुलीला घेऊन गोखले गोंदवल्याला गेले. महाराजांनी मुलीला जेव्हा पाहिली तेव्हा गंध लावता त्या रीतीने त्यांनी तिच्या कपाळावर आपला अंगठा फिरवला आणि तिला एकदम पसंत केली. पुढे लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्न गोंदवल्याला करायचं ठरलं आणि म्हणून सर्व तयारी करून गोखले मंडळी यथाकाळ गोंदवल्याला येऊन दाखल झाली. लग्नाचा मुहूर्त सकाळचा होता. त्या दिवशी सकाळीच महाराज खोलीमध्ये जाऊन निजले. इकडे लग्नाची घटका भरत आली. श्री महाराज निजलेले आणि ते हजर असल्याशिवाय तर लग्न लागायचं नाही. अशा चमत्कारिक परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांच्याकडे गोखले आले आणि म्हणाले, "लग्नाची वेळ तर जवळ येत चालली, पण आपल्याकडे अजून काहीच हालचाल नाही. मग आपण आता काय करणार?" भाऊसाहेबांनी त्यांना सांगितलं, "इथली पद्धत अशी आहे की महाराज निजलेले असताना आपणहून उठतील तेव्हा उठतील. त्यांना कोणी उठवीत नाही, म्हणून माझा नाईलाज आहे. आपणास हे पसंत नसेल तर आपल्याला योग्य दिसेल तसं आपण करा. मला त्याचं वाईट वाटणार नाही. पण महाराज उठल्याशिवाय मी काही लग्न लावू देणार नाही." गोखले मंडळींना संस्थानाचे राजे असलेले महाराज तेवढे माहिती होते, पण गोंदवल्यासारख्या खेड्यामध्ये लंगोटी धारण करून लोकांना रामनाम पटवणारे हे नवे महाराज काही औरच वाटले. पण मुलीच्या वडिलांनी तिला भाऊसाहेबांच्याच घरात देण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे ते देखील महाराज केव्हा उठतील याची वाट पाहत स्वस्थ बसले. आपले पतिराज केव्हा येतात याची वाट बघत ती मुलगी गौरीहार पूजत बसली. त्या देवाची पूजा करता करता जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा ती 10 वर्षांची पोर कंटाळली आणि तिथे झोपी गेली.
दिवस मावळून 7 वाजून गेल्यानंतर महाराज उठले आणि खोलीचं दार उघडून बाहेर आले. जणू काही आपल्याला त्यातलं काही माहितीच नाही अशा आविर्भावाने येऊन ते भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, अहो हे काय, आपल्या घरी आज लग्न आहे ना, तुम्ही मला उठवलं कसं नाही, आता तरी झटपट आटपा. झालं. लगेच सर्व लोकांची गडबड सुरू झाली. नवऱ्या मुलासाठी महाराजांचा बत्ताशा नावाचा घोडा आणला, घोड्याला शृंगारून आणला आणि तात्यांना घोड्यावर बसवलं. महाराजांनी स्वतः घोडा धरला. बरोबरच आहे, कारण एक तर बत्ताशा फार वात्रट होता, महाराजांच्या वाचून इतर कोणाला सुखासुखी तो आपल्यावर बसू देत नसे. आणि दुसरं असं की ज्याला एकदा आपला म्हटला त्याचं कौतुक करताना महाराज मर्यादा ठेवीत नसत. सर्व धार्मिक विधी संपण्यास रात्रीचे 12 वाजून गेले आणि त्यानंतर लग्न एकदाचं लागलं. गोखल्यांच्या बरोबर एक चांगला ज्योतिषी आलेला होता. लग्न ज्यावेळी लागलं ती वेळ कशी होती हे त्यांनी मुद्दाम पंचांगामध्ये पाहिलं. तेव्हा ती अमृत वेळा असून त्यावेळी सर्वांग सुंदर मुहूर्त होता असं त्याला आढळलं. हे लग्न झाल्यानंतर पुढे लवकरच भाऊसाहेबांनी पेन्शन घेतलं आणि ते सहकुटुंब गोंदवल्याला येऊन राहिले. त्यानंतर 8 दिवसांनी एक मोठा मार्मिक प्रसंग घडला. भाऊसाहेब सकाळी बहिर्दिशेला जाऊन आल्यावर नदीवर हातपाय धुत होते तेव्हा मंदिरातली पटाईत मावशी आणि गावातली एक बाई यांचे घासलेली भांडी धुण्यावरून कडाक्याचं भांडण जुंपलं. दोघींनीही एकमेकींना पोट भरून अचकट विचकट शिव्या दिल्या. भाऊसाहेब गोंदवल्यात नवीनच असल्याने ते त्यांना बोलण्यास धजले नाहीत. भांडण आटोपून मावशी मंदिरामध्ये आल्या आणि त्यांनी महाराजांच्या जवळ गावातल्या त्या बाईने मला शिव्या दिल्या अशी जोराची तक्रार केली. महाराजांनी लगेच त्या बाईला बोलवून आणलं आणि आपण स्वतः तिला शिव्या देऊ लागले. श्री महाराज इतके रागवलेले दिसू लागले की त्यांचे कान लाल झाले. हा सर्व प्रकार पाहून भांडणाचा कंटाळा असणारे भाऊसाहेब पुढे झाले आणि नम्रपणे म्हणाले, आपण इतका त्रास कशाला करून घेता? माझा शिपाई आहे, त्याच्याकडून मी त्या बाईचा बंदोबस्त करवतो. दोघींनीही एकमेकींना भरपूर शिव्या दिलेल्या आहेत. भाऊसाहेब असं बोलले मात्र लगेच महाराज त्यांच्याकडे वळले आणि गळ्यावर हात ठेवून झटदिशी पण इतक्या शांतपणे म्हणाले की भाऊसाहेब, हा राग गळ्याच्या वर आहे. लगेच त्या बाईकडे पाहून पुन्हा जोरजोराने बोलायला त्यांनी आरंभ केला. रागवण्याची ही तऱ्हा पाहून भाऊसाहेब चकित होऊन गेले. हा प्रसंग पुन्हा पुन्हा सांगून ते म्हणतात, अहो, रागाने नुसता लाल झालेला मनुष्य त्याच वेळी इतक्या शांतपणे बोलतो हे पाहून मी गारच झालो. तोपर्यंत हे असं रागवणं मी कुठेच पाहिलेलं नव्हतं. मी तर यालाच चमत्कार समजतो. म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या बाह्यकृतीवरून तर्क काढीत बसण्याचं मी सोडून दिलं, कारण कोणत्या वेळी ते काय तऱ्हा करतील याचा थांग कोणालाच लागला नाही. शिवाय बाहेर दिसायचं एक आणि आतमध्ये खरं असायचं दुसरंच. महाराजांच्याकडे अक्षरशः हजारो लोक येऊन जात. त्यापैकी काही लोक रामाच्या पुढे पैसे, फळं, वस्त्र, वस्तू, दागिने किंवा ग्रंथ असं काहीतरी ठेवीत. काही लोक महाराजांच्या समोर ठेवीत, पण काही लोक आईसाहेबांना खण, लुगडी, एखादा दागिना इत्यादी वस्तू देत असत. रामासमोर ठेवलेलं आणि स्वतःसमोर आलेलं जे काही असेल ते थोड्या वेळात महाराज कोणाला तरी देऊन टाकत. परंतु आईसाहेब मात्र आपल्याला आलेल्या वस्तू सांभाळून ठेवीत. 5-10 वर्षांच्या काळामध्ये त्यांच्याजवळ अशा वस्तूंनी 2 मोठ्या ट्रंका भरल्या. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात येऊन बरेच दिवस झाले होते. लोक जसे आपल्याला आपण न मागता देतात तसं आपण देखील आप्त इष्टांना आणि गरीब लोकांना ते मागत नसताना आपल्या जवळच्या चांगल्या वस्तू द्याव्यात असं महाराजांनी 1-2 वेळा त्यांना सुचवलं, तरी आईसाहेबांनी तिकडे लक्ष दिलं नाही. एकदा आईसाहेबांना सपाटून ताप आला. त्यामध्येच त्यांना पुष्कळ खोकला होऊन छातीच्या दोन्ही बाजू भरल्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला आणि अवस्था जरा कठीण वाटू लागली. त्यांनीच महाराजांना 2 बोलावणी पाठवली तेव्हा ते आले. प्रथम महाराजांनी त्यांना रामाचं तीर्थ पाजलं, नंतर त्यांना खाली घोंगडीवर निजवलं आणि म्हणाले, हे बघ, आता तुझा काही नेम नाही,
म्हणून तुझ्याजवळ जे सर्व साठवून ठेवलं आहेस ना, ते गरीब स्त्री पुरुषांना दान देऊन टाक. इतकं बोलूनच ते थांबले नाहीत, तर भटजींकडून संकल्प सांगून त्यांनी आईसाहेबांच्या हाताने उदक सोडवलं. त्यांच्या ट्रंकात स्वतः उघडून त्यातील शालू, शेले, जरीची लुगडी, खण, दागिने, चांदीची भांडी इत्यादी सर्व वस्तू गावातल्या गरीब सुवासिनींना आणि पुरुषांना आपल्या हाताने महाराजांनी वाटून टाकल्या. अंगावरच्या एका वस्त्राशिवाय काहीही त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. थोड्या वेळाने श्वास लागून त्यांची शुद्ध गेली. तेव्हा महाराज जाण्यास उठले आणि जाता जाता म्हणाले, ती मोकळी झाली की तिला पलंगावर ठेवा. लोकांचा समज असा झाला की 5 मिनिटांनी आईसाहेबांचा प्राण जाणार आणि तो गेला की त्यांना उचलून पलंगावर ठेवावं अशी महाराजांची इच्छा आहे. पण महाराज तिथून गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी एक जोराची उबळ आली. त्याबरोबर त्यांचा प्राण जाण्याच्या ऐवजी त्यांना ओकारी होऊन पुष्कळ कफ पडला. लगेच श्वास कमी होऊन त्या शुद्धीवर आल्या. त्यांना घाम यायला सुरुवात होऊन ताप कमी होऊ लागला. लोकांना महाराजांच्या शब्दाचा अर्थ आता नीट ध्यानात येऊन त्यांनी त्यांना पलंगावर निजवलं. आईसाहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर समोर पडलेल्या रिकाम्या ट्रंका बाजूला सारताना झालेला आवाज ऐकून त्यांना बरं वाटलं नाही. त्या शुद्धीवर आल्या असून त्यांचा ताप उतरण्याच्या मार्गावर आहे हे महाराजांना कळल्यावर ते म्हणाले, जगामध्ये घडणारे सर्व अपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात. त्याला 2-3 उपाय आहेत. एक उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओवाळून टाकतात. याने तो मनुष्य जगतो खरा, पण ते मूल तडफडून मरतं. हा अघोरी उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून मरायला तयार होणं. मुलासाठी आई किंवा बाप, नवऱ्यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात. हा उपाय आहे खरा, पण इतकं प्रेम सहसा आढळत नाही. आणि तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचं दान करणं हा होय. घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पण केला तर अपमृत्यू टळतो. दानामध्ये मोठी शक्ती आहे, पण ते योग्य ठिकाणी आणि योग्य हेतूने झालं पाहिजे. श्रीराम समर्थ. श्रीराम.